लातूरात बुलेटस्वारांचा फटाका बंद, 1.5 लाखांच्या सायलेन्सरवर पोलिसांचा थेट रोलर. लातूर शहरात कर्णकर्कश आवाजाच्या तक्रारी, नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम आणि वाहतुकीतील शिस्तभंग लक्षात घेता लातूर जिल्हा पोलिसांनी फटाका मॉडिफाय सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांविरोधात व्यापक व प्रभावी मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या स्पष्ट निर्देशानुसार आणि अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच विभागातील पोलीस अधिकारी लातूर शहर समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत MIDC पोलीस ठाणे व शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच विवेकानंद चौक यांच्या पथकांनी त्यांच्या हद्दीत विविध चौक, मुख्य रस्ते व गर्दीच्या भागात नाकाबंदी व वाहन तपासणी केली आहे. तपासणी दरम्यान जवळपास 61 दुचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनांचे फटाका सायलेन्सर जप्त करण्यात आले. यासोबतच संबंधित वाहनधारकांविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून हजारो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही काही वाहनधारकांकडून जाणीवपूर्वक नियमभंग केला जात असल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे पोलिसांनी जप्त करण्यात आलेल्या अंदाजे 1,50,000 रुपये किमतीच्या फटाका सायलेन्सरवर थेट रोलर फिरवून त्यांचा नाश केला. डांबरी रस्त्यावर एका ओळीत ठेवलेल्या सायलेन्सरवर रोलर चालवून त्यांना पूर्णतः निकामी करण्यात आलाय. या कठोर कारवाईमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून शहरातील ध्वनी प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार आहे. फटाका सायलेन्सरमुळे निर्माण होणारा तीव्र आवाज हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांसाठी त्रासदायक ठरत होता. अनेक भागातून पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ध्वनी प्रदूषणामुळे मानसिक तणाव, हृदयविकाराचा धोका व अपघाताची शक्यता वाढते. हे लक्षात घेता पोलिसांनी कारवाई हाती घेतली आहे. ही मोहीम समाधान चावरे, पोलीस निरीक्षक MIDC व अभिषेक शिंदे, पोलीस निरीक्षक शिवाजीनगर, संतोष पाटील, पोलीस निरीक्षक विवेकानंद चौक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. संबंधित पथकांनी नियोजनबद्ध पद्धतीने विविध ठिकाणी तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.